शिराळा पश्चिम भागातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रासह गुढे पाचगणी पठार आणि अभयारण्य परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने वारणा नदीवर असणारा कोकरूड रेठरे बंधारा रात्री पाण्याखाली गेला। यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। मांगले परिसरात पावसाने जोर धरला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला असून त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे। जुलैपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले। त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे। नदीकाठची शेती पिके आणि मळे पाण्याखाली गेले तर नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। बंधाऱ्यावर किंवा नदी पात्राजवळ जाणं टाळावं, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन करण्यात आलंय। मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। येळापूर मेनी परिसरात मेनी ओढ्याचं पाणी वाढलं असून येळापूरहून शिराळ्याकडे जाणाऱ्या वरडोबा खिंडीमध्ये सकाळी 4 वाजता दरड कोसळली। स्थानिक लोकांनी मोठे दगड बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे। सलग 3 दिवसांच्या पावसामुळे पेरणी, टोकणी, आंतरमशागत आणि आडसाली ऊस लागवडीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात पंतप्रधान होतील म्हणून ऑपरेशन टायगर करून शिंदेंची ताकद वाढवून ती भविष्यात अमित शहा यांच्यासाठी वापरता यावी अशी तजवीज करण्यात आली असल्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगलीत पत्रकार परिषदेत म्हणाले की देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे, पण 2034 पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील असं भाकीत केलंय। तसेच उद्धव ठाकरे यांनी आता रामरक्षा आंदोलन करण्याऐवजी शिवसेना बचाव आंदोलन करावं आणि आणखी आमदार फुटू नयेत म्हणून अयोध्येच्या रामाला साकडं घालावं असा टोलाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी लगावलाय। महाराष्ट्र सरकारचं हे शेवटचं अधिवेशन म्हणणारे आदित्य ठाकरे यांचीच ही शेवटची आमदारकी आणि अधिवेशन शेवटचं असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। आदित्य ठाकरे पुन्हा आमदार बनणार नाहीत म्हणून सांगून आदित्य ठाकरे आमच्यामुळे निवडून आलेत आणि आता त्या जागेवर सचिन अहिर हे उभे राहतील असं रामदास आठवले यांनी आजच जाहीर करून टाकलंय। पेपरफुटीवर सरकारने नवीन कायदा करावा, पुन्हा अशा प्रकारची हिंमत होणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं। राम मंदिर ट्रस्टमधील पैशांची चोरी ही गंभीर बाब आहे, तशीच दुर्दैवी SIT स्थापन केलेली आहे। ही चोरी म्हणजे श्रद्धेशी गद्दारी आहे। चोरी करणाऱ्यांवर योगी सरकार कारवाई करेल असंही आठवले यांनी स्पष्ट केलंय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक लागणारच असा ठाम विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। याचबरोबर या बँकेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणारच असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच या बँकेची एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली असून बँकेच्या अनागोंदी कारभारामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केलाय। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी केली होती। त्यांच्या या मागणीची दखल घेत निवडणुकीचं कारण पुढे करून भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली। त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली आहे। सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण तुलनेत कमी आहे। हे आरक्षण 50% वरील असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितल्यामुळे ते धोक्यात आलं। आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत शासनाने फसवणूक केली, त्यामुळे 8 दिवसात निर्णय न घेतल्यास पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। प्रसंगी पदवीधर निवडणुकीत समाजाचा उमेदवार उभा करून राजकीय लढा उभारण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत भोसले, विलास देसाई, डॉ. संजय पाटील यांनी दिलाय। मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण धोक्यात आणण्याचं काम सरकारने केलंय। शासनाने ओबीसी धर्तीवर शैक्षणिक सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सवलती लागू करण्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत। पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेची थकबाकी दिलेली नाही। MBBS आणि अन्य पदवी शिक्षण घेणाऱ्यांना 50% विकसन शुल्क माफीचा निर्णय घेऊनही ती सवलत अचानक बंद केली आहे।
थकीत विकसन शुल्क देण्याबाबतही निर्णय घेतला नाही. एससीबीसी विद्यार्थ्यांना सवलती आणि आरक्षणाचा लाभ घेताना वार्षिक उत्पन्नामध्ये ओबीसी प्रमाणे शेतकरी नोकरीतील उत्पन्न न पकडण्याची सूट मराठा समाजाला लागू नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार आहेत. ते पुढे म्हणाले, सारथी संस्थेला वाढीव निधी तसेच निर्णयाबाबत स्वायत्तता देण्यासाठी शासन उदासीन दिसून येते. समाजाच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास सामाजिक आणि राजकीय आंदोलन उभं करण्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात पुणे येथे सर्व संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यावेळी राहुल पाटील, दादासाहेब पाटील, अमोल चव्हाण आदी जण उपस्थित होते. 5 वर्षाच्या चिमुरडीच्या श्वसननलिकेत अपघाताने अडकलेले 1 रुपयांचं नाणं अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढून बालिकेचं प्राण वाचवले. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सावळी येथील प्रणाली शीतल मनोळीकर या 5 वर्षीय बालिकेने खेळताना 1 रुपयांचं नाणं गिळल्याने ते श्वसननलिकेच्या वरच्या भागात अडकलं होतं. त्यामुळे तिला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. यापूर्वी तिच्यावर हृदयाची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. तसेच रक्तपातळ ठेवण्याची औषधेही सुरू असल्याने शस्त्रक्रिया अधिक जोखमीची ठरत होती. बालिकेला तातडीने शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आलं. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एंडोस्कोपी सर्जन तथा शल्यचिकित्सा पथक प्रमुख डॉक्टर प्रशांत श्रीमंत दोरके यांनी सहकाऱ्यांसह विलंब न लावता दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला. भूलतज्ञ आणि शल्यचिकित्सकांच्या समन्वयातून अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पडली आणि नाणे यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं. या शस्त्रक्रियेत डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर स्नेहल तुपे, डॉक्टर आयुष चोरडिया, भूलतज्ञ डॉक्टर सुनीता शेंडे, डॉक्टर कातियानी गुरव तसेच परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. तसेच शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध उगाने, डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचंही मार्गदर्शन लाभलंय. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी आणि डॉक्टर रुपेश कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मिरजेतील रोड रोमियोंवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने रोड रोमियोंवर एक मोठी धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या 42 दुचाकींवर कायदेशीर कारवाई करत एकूण 33,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने गस्त करून विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं निदर्शनास आले. विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणारी तसेच ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओ मोटारसायकल स्वार यांच्या एकूण 42 मोटारसायकली ताब्यात घेऊन त्या वाहनांची कागदपत्रे तसेच या मोटारसायकलींवरील इस्मांची कागदपत्रे तपासून त्यांची ओळख पटवून त्याबाबत खात्री करून या मोटारसायकली स्वार यांच्यावर योग्य ती कडक दंडात्मक कायदेशीर कारवाई करून एकूण 33,900 रुपयांचा दंड वसूल केलाय. विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणारे तसेच ट्रिपल सीट असणारे रोड रोमिओ मोटारसायकल्सवर तसेच संशयित इस्मांवर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण धडक कारवाई करण्यात येत असून भविष्यात सदरची मोहीम अधिक व्यापक प्रमाणावर राबवण्यात येणार असल्याचे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांनी सांगितले. कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान तसेच शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलच्या परिसरात सतर्कपणे गस्त करून अचानकपणे नाकाबंदी करत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणारे तसेच ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमियोंवर कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. पेठ नाक्यावरील उड्डाण पुलाखाली आणि सेवा रस्त्यावर परिसरात पावसाचं पाणी साठून राहिल्याने वाहन चालकांची कसरत सुरू आहे. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहन चालकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग शोधावा लागतोय. महामार्गालगतचे नाले कचरा आणि गाळाने तुडुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे उड्डाण पूल खाली तळे साचले, संपूर्ण रस्ता जलमय झाला. यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतोय. सततच्या पावसामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पेठ नाका परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शनिवारी वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. पेठ नाका हा ईश्वरपूर, सांगली तसेच शिराळ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहने प्रवास करतात. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि वाहन चालकांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागला. दुचाकीस्वारांना वाहनांचा तोल सांभाळत प्रवास करावा लागला, तर 4 चाकी वाहन चालकांनाही अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावी लागली.
रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचा धोका वाढलाय। स्थानिक नागरिकांच्या मते महामार्गालगतच्या नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही। परिणामी प्रत्येक पावसानंतर या ठिकाणी पाणी साचून वाहतुकीची समस्या निर्माण होते। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हवामान आधारित पीक विमा योजनेत पर्जन्य नोंदीतील तफावतीमुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कृषी विभागाने पर्जन्य नोंदीत सुधारणा केली असून त्यामुळे 1537 शेतकऱ्यांना सुमारे 12 कोटी रुपयांचा अतिरिक्त पीक विमा मिळणार आहे। सुधारित नोंदीनुसार आता एकूण 27,33,41,600 रुपयांचा पीक विमा मंजूर होणार आहे। येळावी, विसापूर आणि तासगाव मंडळातील पर्जन्य नोंदीत हवामान खात्याच्या आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचं संजय काका पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं होतं। या चुकीमुळे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळत होती। संबंधित मंडळातील 720 हेक्टर क्षेत्रावरील 1537 शेतकऱ्यांना पीक विमा उतरवला होता। सुरुवातीला त्यांना केवळ 11,58,93,763 रुपयांची भरपाई मंजूर झाली होती। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संजय काका पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं। तसेच तासगाव शासकीय विश्रामगृहात स्कायमेट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पर्जन्य नोंदीतील त्रुटींची सविस्तर चर्चा करण्यात आली। या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून येळावी मंडळातील पर्जन्य नोंदींवर तफावत दूर करण्यात आली आहे। त्यानुसार प्रति हेक्टर मिळणारी भरपाई 50,825 रुपयांवरून थेट 3,80,000 रुपयांपर्यंत वाढली आहे। विसापूर मंडळातील तफावत ही लवकरच दूर होईल। तेथील शेतकऱ्यांनाही सुधारित भरपाई दिली जाईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय।